नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, आपण आज नेहमीप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात TET 2026 साठी मित्रांनो आपण आज बघा की गणित या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय बघा, जे की गणिताचे मित्रांनो बघा मोस्ट बघा जे की PYQ या स्वरूपाचे बघा जे की प्रश्न संच आपण आज एकदम शॉर्टकट पद्धतीने पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा, या ठिकाणी संपूर्ण जो आपला आजचा भाग आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि असाल तर बघा आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही आत्ताच जे की सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। ओके, तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, यापैकी कोणताही प्रश्नसंच बघा जे की 100% परीक्षेत तुम्हाला पाहायला मिळू शकतो। म्हणून लगेच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या। तर प्रश्न पहिला बघा, पुढील आकृतीत एकूण त्रिकोण किती या प्रकारचा मित्रांनो प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा जे की मित्रांनो आता या सलगच्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत, तर बघा जे की मी तुम्हाला काय करतो सर्वप्रथम या ठिकाणी मोपून दाखवतो। ओके, आता बघा काय करा, अशी आकृती दिली, पहिलं द्या क्रमांक भरून घ्या। ओके, क्रमांक अशा प्रकारे क्रमांक भरून घ्या, 1 2 3 4 आणि हा झाला 5। ओके, याच प्रकारे वर देखील भरून घ्या, 1 2 3 4 आणि 5। आता 1 ते 5 पर्यंतचे सर्वांची बेरीज बघा, सर्व अंकांची बेरीज 15। याच प्रकारे खाली देखील भेटते 15। आता हे 15 हे 15 टोटल झाले किती 30। ओके, मग 30 मग पुन्हा ह्याच्यात किती आहेत आता, याच प्रकारे इथं देखील अंक भरून घ्या, 1 2 3 4। आता 1 ते 4 पर्यंतची पुन्हा बेरीज किती झाली 10। आता हे 10 आणि हे 30 टोटल किती झाले तर 40 मित्रांनो बघा, जे की या आपल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण असणार आहेत। ओके, तर जे की मित्रांनो बघा 40 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, जे की थोडंसं टायपिंग मिस्टेकने पर्यायी चुकीचे पडलेले आहेत। ओके, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, एका कामाला अ ला 24 दिवस लागतात, ब ला 48 दिवस लागतात आणि क ला 16 दिवस लागतात, तर अ ब क मिळून ते काम किती दिवसात करतात किंवा करतील। आता मित्रांनो बघा, एक काम आहे, त्या एका कामाला अ ला 24 दिवस, ब ला 48 आणि क ला 16 दिवस लागतात, तर ते तिघंजण मिळून ते काम किती दिवसात करतील या प्रकारचा प्रश्न आहे। म्हणून मित्रांनो काय करा बघा, पहिलं अ ब आणि क हे तिघंजण घेतो। आता अ हा काय करतो मित्रांनो, एक काम 24 दिवसात पूर्ण करतो म्हणून 24, ब हा तेच काम 48 दिवसात करतो म्हणून 48 आणि क हा तेच काम 16 दिवसात करतो म्हणून 16। आता आता मित्रांनो काय करा, तीनही संख्याचा घ्या लसावी। लसावी म्हणजे कोणती संख्या, तर मोठ्यातली मोठी अशी अशी संख्या घ्या की ज्या संख्येला या तीनही संख्येनं पूर्णपणे भाग गेला पाहिजे, तर मी घेतो 48। ओके, आता बघा तुम्ही 48च घ्यावी असं काही नाही, 48 पेक्षा मोठी देखील तुम्ही या ठिकाणी संख्या घेऊ शकता। ओके, आता 48 बघा कशा प्रकारे भाग जाते, 48 एक 48, पुन्हा 24 दोन्ही 48 आणि पुन्हा 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48। आता मित्रांनो काय म्हटलंय, अ ब क मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील। आता मित्रांनो बघा, हे जे 48 आहे एक त्यांचा कामाचा भाग आहे। ओके, म्हणून आता बघा त्यांच्या कामाची क्षमता किती भेटली मग आपल्याला, मग अ ची क्षमता 2, ब ची क्षमता 1 आणि क ची क्षमता 3 भेटली। म्हणून मित्रांनो काय करा, हे 2 हे 1 आणि हे 3 जर यांची बेरीज केला, आता यांची बेरीज केली तर झाले किती 6। मग या 6नं काय करणार आहे, 48ला भागून टाका। आता हे 48 छेदामध्ये 6, आता 6 ही 8 48 म्हणजे मित्रांनो बघा जे की 8 म्हणजे जे की क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं 8 दिवस या ठिकाणी उत्तर असणार आहे। तर अ ब आणि क ते मित्रांनो बघा की काम मिळून तिघंजण 8 दिवसामध्ये बघा जी ठिकाणी पूर्णपणे करतील किंवा पूर्ण करून टाकतील। ओके, जे की या पद्धतीनं मित्रांनो बघा जी की आपण अवघडातला अवघड प्रश्न बघा जे की तुम्हाला ठिकाणी मी शॉर्टकटनं सोडवून दाखवणार आहे। म्हणून मित्रांनो बघा आपला आजचा जो काही संपूर्ण भाग आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। ओके, आता मित्रांनो बघा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, तर ती म्हणजे काय, जर समजा तुम्हाला ही TET परीक्षा पहिल्याच प्रयत्नात क्रॅक म्हणजे पास करायची असेल, तर या परीक्षेसाठी मित्रांनो बघा आम्ही एक बघा जे की जवळपास 5000 प्लस अशा बघा जे की मित्रांनो PYQ प्रश्नांचा महाटोकरा मित्रांनो जे की बघा या ठिकाणी आम्ही लॉन्च केलेला आहे। ओके, जर समजा तुम्ही अजूनही आपला हा महाटोकळा खरेदी केलं नसेल, तर लगेच मित्रांनो आपला हा महाटोकळा बघा जे की तुम्ही खरेदी करून घ्या। कारण मित्रांनो
परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची प्रश्न बघायची या ठिकाणी आम्ही या आपल्या महाटोकळ्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत, म्हणून वेळ लावू नका, लगेच महाटोकळा खरेदी करून या. खरेदी करण्यासाठी 7414933007 मित्रांनो हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये पे करून या नंबरच्या व्हॉट्सअपवर बघायची की तुम्हाला मित्रांनो 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट टाकायची आहे. स्क्रीनशॉट टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो आपला महाढोकळा आहे बघायची की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर अवेलेबल करून देणार आहोत, म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाढोकळा खरेदी करून घ्या. कारण शेवटचे मित्रांनो बघा जवळपास 27 दिवस बघायची खरेदी मित्रांनो आपल्याकडे आता उरलेले आहेत. ओके, म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण जर तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त डिग्री मित्रांनो जर अभ्यास करायचा असेल तर यासाठी मित्रांनो आपला महाटोकळा बघायची डिग्री तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके, पुढचा आता तिसरा काय म्हणतो, 365 मीटर लांबीची एक रेल्वे 60 किमी तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी 75 किमी तास वेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीची लांबी किती? या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता कशा प्रकारे सोडवायचा आहे तर बघा, अगोदर प्रश्न समजून घ्या काय म्हणतो, आणखीन एकदा रिपीट करून दाखवतो. 365 मीटर लांबीची एक रेल्वे 60 किमी तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी 75 किमी तास या वेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची बघा आपल्याला लांबी काढायची आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन्ही गाड्या काय बघायची की एकाच दिशेने भागत आहेत, म्हणून मित्रांनो आपण काय करू, सर्वप्रथम बघायची ठिकाणी वेगाची करू वजा बाकी. ओके, वेगाची करू बघायची की मित्रांनो वेग करू वजा. आता बघा जर आपण मित्रांनो ठिकाणी वेग वजा केलो तर आपल्याला किती भेटतं, हे घ्या 75 पहिलं दुसऱ्या गाडीचं वेग आणि याच्यातून करा पहिल्या गाडीचं वेग जे की 60 किमी वजा, जर 75 मधून 60 गेले उरले किती 15 किमी बघायची की मित्रांनो आपल्याला भेटलं वेग. ओके, आता करू आपण पुढची प्रोसेस या ठिकाणी. आता पुढची प्रोसेस मित्रांनो बघायची की एका सूत्रानुसार करायची आहे, ते सूत्र फक्त तुम्ही लक्षात घ्या किंवा पाठांतर करून घ्या. तर ते सूत्र बघायचे की मित्रांनो अंतर बघा, अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ याच्या गुणाकारात 5/18 मित्रांनो बघायची की असं या ठिकाणी आपलं सूत्र आहे. ओके, हे सूत्र पाठ करा. तर आता मित्रांनो बघा आपल्याला एका गाडीचं अंतर दिले आणि दुसऱ्या गाडीचं अंतर काढायचं आहे, लांबी म्हणजे अंतर काढायचं आहे. तर मी काय करतो, पहिल्या गाडीचं अंतर किती 365 दिलं, हे घेतो मी म्हणून 365 प्लस दुसऱ्या गाडीचं वेग काढायचं म्हणून दुसऱ्या गाडीचं वेग मी मानतो x. ओके, आता आलं बरोबर, वेग किती भेटला आहे हे 15 किलोमीटर, हे घेतलं 15 किलोमीटर. वेळ किती, वेळ आहे 270 सेकंद, हे 270 सेकंद गुणाकारात हे 5/18ला 18 जशास तसं. आता बघा मित्रांनो 3 आणि 18ला आणि 15ला 3 भाग जातो, कसं 3 5 15 3 सांग 18 पुन्हा 6 इथं भाग द्या, 6 चोक 24 27 मधून 24 गेले उरली 3 6 5 30 आले किती 45 गुणाकारात 5 गुणाकारात 45 गुणाकारात 5. म्हणून मी काय करतो आता बघा मित्रांनो, जे की डायरेक्ट हे 5 गुणाकारात 5 झाले किती 25 आणि हे 45, म्हणून मी काय करतो पहिला आता या 45ला या करून घेतो 25 गुणाकार. हे 25 कसे आले तर हे बघा जे की 5 गुणाकारात 5 असं घेतलं. ओके, आता 25 5 125ला 5 हातचे 12 25 चौक 100 आणि वरचे 2 म्हणजे जवळपास 112 आलं. ओके, आता हे 112 कसं आलं तर बघा जे की हे 365 प्लस x बरोबर हे आलं किती 1225. ओके, आता हे आपल्याला भेटलं 1225. आता शेवटचं उत्तर काढण्यासाठी मित्रांनो बघा जी की आपल्याला या एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी घ्यायचं आहे, हे डायरेक्ट x बरोबर हे 1125 आणि मित्रांनो हे जे 365 या ठिकाणी बघा जी की उजव्या साईड डाव्या साईडला प्लसमध्ये आहेत, हे बघा जी की उजव्या साईडला गेले मायनसमध्ये. तर आता जर आपण 1125मधून जर 365 वजा केली तर उरतात किती सांगतो, 1125 मायनस
365. 5मधून 5 गेले 0. 12तून काय बघा जे की 6 जात नाहीत, म्हणून इथला 1 इथं घेतलो. 12तून 6 गेले, उरले किती नंतर? मग मित्रांनो उरले किती? जे की 6 उरले. मग याच्या बाद मित्रांनो इथं उरलं जे की 0. मग पुन्हा जर आपण इथं उरलं 0. ओके. नंतर मित्रांनो हा 1 आणि हा 1 किती? हा 1 आणि 0 म्हणजे 10 झाले. मग 10तून जर 3 गेलं उरले किती? 7. म्हणजे जवळपास जे की मित्रांनो बघा 1 मिनटं थोडंसं इथं बघा जे की सॉरी थोडंसं माफी करा 1 मिनटं. इथं बघा थोडंसं इथं चुकलं आपण. जसं की 25 पाचे 125ला 5, 5 12, 25 चोक 100 आणि वरचे 2 म्हणजे किती मित्रांनो? 25 चोक 100 आणि वरचे 2 झाले 112. किती? तर मित्रांनो 25 5 125 आणि सॉरी या ठिकाणी बघायचे की मित्रांनो जर 25 घेतलो तर 1 मिनटं थोडंसं माफ करा. एकदम मित्रांनो बघा हे जे 760 मित्रांनो किलोमीटर आहे, जे की मित्रांनो लांबी आहे. ही बघा जी की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. थोडंसं बघा कन्फ्युजन या ठिकाणी झालेलं होतं, जे की क्रमांक ब मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, समजून घ्या. माणूस आहे, माणसाकडून चूक होत असते. ओके. आता जे की मित्रांनो बघा या पद्धतीनं बघा जी की या ठिकाणी आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके. लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा जे की आपण कशा रीतीनं सोडवू शकतो. आता बघा चौथा प्रश्न काय म्हणतो? 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 15 सेकंद, 18 सेकंदाच्या फरकाने टोले देतात. एका तासात त्या 3ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. ओके. तर बघा 3 घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 15 सेकंद आणि 18 सेकंदाच्या फरकानं टोले देतात. ओके. आता बघा मित्रांनो पहिलं काय करतो, यांचा काढून घेऊ आपण लसावी. हे 9, 15 सेकंद आणि 18 सेकंद असं घेतो. यांचा काढतो लसावी. आता 3 भाग देतो तीनही संख्याला. जसं की 3 जर भाग दिलो 3 त्रिक 9, 3 पाचे 15, 3 आणि 3 सांग 18. पुन्हा नंतर 3च भाग देतो. 3 1 3, 3 5ला भाग जात नाही, 5ला 5 तसं ठेवतो आणि पुन्हा 3 दोन्ही 6. नंतर आता काय बघा या ठिकाणी भाग वगैरे देत बसायची गरज नाही. डायरेक्ट मी काय करतो आता हे 3 गुणाकारात 3 घेतो आणि पुन्हा हे गुणाकारात 5 आणि पुन्हा गुणाकारात 2. आता बरोबर किती? 3 त्रिक 9, 9 पाचे 45 आणि 85 दुप्पट 90 भेटले. म्हणजे मित्रांनो हे 90 काय? तर मित्रांनो बघायचे की प्रत्येक 90 सेकंदाला बघा हे मित्रांनो जर टोले आहेत मित्रांनो हे तीनही टोले एकदाच पडतात. ओके. एकदाच पडतात. ओके. तर एका तासात त्या 3ही घंटा एकूण किती वेळा मित्रांनो बघायचे की वाजले असतील किंवा टोले देतील या प्रकारचा प्रश्न विचारला. तर आता आपल्याला भेटलं आहे 90 सेकंद. तर 1 तास म्हणले तर मित्रांनो बघा एका तासामध्ये एकूण किती सेकंद असतात हे काढण्यासाठी काय करा, पहिलं एका तासात एकूण किती मिनटं असतात? तर 60 मिनटं असतात. आणि मित्रांनो एका मिनिटात किती सेकंद असतात? तर 60 सेकंद. म्हणून गुणाकार करा 60. परत आता 6 6 36 आणि समोरचा हा 1 0, हा 1 0 आले किती 36 सेकंद. म्हणजे मित्रांनो एका तासामध्ये 36 सेकंद असतात. लक्षातच ठेवून घ्या. ओके. म्हणून मित्रांनो आता काय करतो मी हे 36ला 3600 आणि छेदामध्ये घेतो हे 90 सेकंद. हा 1 0 कट, हा 1 0 कट, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36 आणि हा 0 येतं. म्हणजे जवळपास जे की मित्रांनो 40 बघा जे की टोले मित्रांनो आपल्या प्रश्नाचं जे की क्रमांक ब या ठिकाणी उत्तर असणार आहे. या पद्धतीनुसार मित्रांनो बघा जे की आपण एकदम कमी वेळेमध्ये बघा जे की प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. ओके. पुढचा प्रश्न बघा जे की कशा स्वरूपानं आपल्याला सोडवायचा आहे. तर मित्रांनो बघा 5वा प्रश्न आता काय कशा प्रकारे आपल्याला सोडवायचा आहे. एका आयताची बघा मित्रांनो एका आयताची लांबी आणि रुंदीचे किंवा एका आयताच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 8:5 आहे. जर आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 60 सेंटीमीटरने कमी असेल तर आयताची परिमिती किती? या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 60 सेंटीमीटरने कमी आहे. म्हणून मित्रांनो काय करतो बघा आता आपल्याला काय म्हटलं आहे एका आयताची लांबी आणि रुंदी कितीचं गुणोत्तर
8 आणि 5 आहे. ओके, 8 5. आता लांबीस रुंदी. ओके, जर मित्रांनो बघा या ठिकाणी आता आपण लांबी जर 8x मानली तर रुंदी ही 5x आहे. ओके, याच प्रकारे पुन्हा जर आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 60 सेंटीमीटरने कमी म्हणलंय, म्हणून मित्रांनो आता मी काय करतो बघा, जे की या ठिकाणी हे 8x घेतो, कमी म्हणलंय म्हणून मायनस हे 5x आणि बरोबर हे जे मित्रांनो बघा जे की रुंदी ही लांबीपेक्षा कितीनं कमी आहे तर 60नं, म्हणून हे घेतलो 60. आता जर मित्रांनो या 8x मधून 5x गेले, उरले किती 3x बरोबर हे 60. आता मित्रांनो बघा हे डायरेक्ट आता xची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणून हे x बरोबर हे 60 छेदामध्ये 3, मग 3 दोन्ही 6 आणि समोरचा x0 म्हणजे जवळपास किती x बरोबर भेटला आपल्याला 20. ओके, तर मित्रांनो आता आपण काय करून घेऊ, पहिलं याची लांबी आणि रुंदी काढून घेऊ. ओके, लांबी आणि रुंदी काढून घेण्यासाठी पहिलं घ्या प्रमाण लांबी आणि रुंदीचं. हे घेतो मी अगोदर लांबी बरोबर आणि घेतो खाली 1 मिनिट रुंदी बरोबर. ओके, आता लांबीचं गुणोत्तर किती 8x, हे घेतलो 8x. रुंदीचं किती 5x घेतलो बरोबर. हे 8ला 8 गुणाकारात xची व्हॅल्यू किती भेटली 20, मग 8 दोन्ही 16 आणि समोरचा 1 0, लांबी भेटली आपल्याला 160 सेंटीमीटर. पुन्हा हे 5ला 5 गुणाकारात हे xची व्हॅल्यू भेटली 20. आता 20 5 100 सेंटीमीटर बघायची की आपल्याला भेटली रुंदी. ओके, आता पुढचा आन्सर आपल्याला बघायची की परिमिती काढायची आहे या ठिकाणी. तर परिमिती काढायचं सूत्र मित्रांनो बघायची की काय आहे, तर परिमिती काढायचं सूत्र हे परिमिती बरोबर 2 कंसात लांबी प्लस रुंदी असं आहे. ओके, हे झालं आपलं बघायचं की परिमिती काढायचं सूत्र. आता बघा यानुसार मित्रांनो बघायचं की आपण इथून ते इथंपर्यंत सोडत आलो. आता 2ला 2 हे बरोबर 1 मिनिट हे बरोबर 2ला 2 आणि गुणाकारात लांबी किती, लांबी भेटली 160, हे 160 प्लस रुंदी भेटली 100. आता मित्रांनो बघा हे 2ला 2 गुणाकारात 160 प्लस 100 झाले किती 260. आता करायचा गुणाकार, जर आपण 2चा जर 260शी गुणाकार केलं तर शेवटचं बघायचं की मित्रांनो परिमिती भेटते आपल्याला 520 मित्रांनो, जे की क्रमांक ब मित्रांनो 520 मी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे, जे की तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ओके, जे की मित्रांनो बघा या फॉर्म्युलानुसार पद्धतीनुसार बघायची की आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. मित्रांनो फक्त समजून घ्या, खूप सोपा प्रश्न आहे आणि एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये बघायची की या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलो आहे. ओके, समजून घ्या फक्त. पुढचा प्रश्न बघायची की कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा 6वा काय म्हणतो, आता बघा नीट काळजीपूर्वक वाचवा, थोडासा प्रश्न अवघड आहे परंतु तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं बघायची की या ठिकाणी मी मित्रांनो तुम्हाला सोडवून दाखवतो. फक्त प्रश्न काळजीपूर्वक वाचवा. पाण्याच्या टाकीला अ, ब आणि क असे 3 नळ आहेत. 24 मिनिटात 4 बादल्या भरतो, ब 1 तासात 8 बादल्या भरतो, तर क हा 20 मिनिटात 2 बादल्या भरतो. तर सर्व नळ एकत्र उघडल्यास 2 तासात टाकी पूर्ण रिकामी होते. जर बादली 5 लिटर पाणी धारणा करू शकते तर त्या टाकीची क्षमता किती आहे, या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. ओके, आता अ, ब आणि क मित्रांनो बघा 3 जे की बघा नळ आहेत, म्हणून काय करतो अ नळ घेतो, ब नळ घेतो आणि क नळ घेतो. ओके, आता अ नळ काय करतो, तर हा नळ 24 मिनिटात 4 बादल्या भरतो. मित्रांनो 24 मिनिटामध्ये 4 बादल्या भरतो. ओके, एक लक्षात घ्या तुम्ही. तर हा नळ 2 तासात एकूण किती बादल्या भरेल, तर 2 तासात बघायची की मित्रांनो बादल्या किती भरेल हे काढण्यासाठी पहिलं काय करा, आता या किती करा, आता या 4नं पहिलं 24ला भाग द्या. जर 4नं आपण 24ला भाग दिलं, 24 छेद जर 4 केलं, 4 सखत 24 आले किती 6. आता 2 तास म्हणले ना मित्रांनो, तर 2 तासामध्ये एकूण किती मिनटं असतात, तर 120. मग काय करा, या 120 मिनिटाला या 6नं भागून घ्या. आता 6 दोन्ही 12 आणि समोरचा 0 म्हणजे जवळपास किती मित्रांनो, अशा जे की
2 तासामध्ये मित्रांनो 20 बादल्या भरतात. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या, समजली. पुन्हा नंतर ब बघा, नंतर ब काय करतो, तर ब हा एका तासात 8 बादल्या भरतो. तर मित्रांनो ब हा काय करतो, या एका तासामध्ये 8 बादल्या भरत आहे. ओके, 8 बादली भरतो. ओके, तर काय करतो हा 2 तासामध्ये मित्रांनो, साहजिक आहे जर एका तासाला 8 भरत असेल तर 2 तासाला बघा त्याची दुप्पट म्हणजे जवळपास 16 बादल्या भरतो. ओके, बघ क चा आली बारी, मग क हा 20 मिनिटात 2 बादल्या भरतो. म्हणून मित्रांनो पुन्हा काय करतो, हा 20 मिनिटामध्ये 2 बादल्या भरतो. ओके, बादल्या भरतो. तर 2 तासात किती, मग हे काढण्यासाठी काय करा, या 2नं या 20ला भागा, आले किती आपल्याला, 2 जर 20ला भागलं तर 10 येतात. आणि मित्रांनो 2 तासात म्हणलेला, म्हणून आता 2 तासात एकूण किती मिनटं असतात, तर असतात 120 मिनटं. म्हणून या 120ला भागून घ्या 10नं, मग हा 1 शून्य कट, हा 1 शून्य कट, उरले किती, फक्त 12. मग आता मित्रांनो जे की बघा 12 बादल्या भरतात. ओके, आता पुढचा प्रश्न बघा कशा प्रकारे सोडवायचा आहे. मग नंतर पुन्हा वाचवा. भरतो, सर्व नळ एकत्र उघडल्यास 2 तासात बघा जे की तासात पूर्ण टाकी रिकामी होते. जर बादली 5 लिटर पाणी धारणा करू शकते तर टाकीची क्षमता विचारली. आता मित्रांनो बघा, आता आपल्याला एकूण बादल्या किती भेटल्या, अच्या बादल्या 20, बच्या बादल्या 16 आणि कच्या बादल्या 12. ओके, आता करा सर्वांची बेरीज. जर सर्वांची बेरीज केलो, 6 आणि 2 8, हे 2 3 हे 4, जवळपास किती 48 बादल्या भेटल्या. ओके, 48 बादल्या भेटल्या. तर प्रत्येक बादल्याची मित्रांनो क्षमता किती, 5 लिटरची आहे बघा. म्हणून काय करतो, हे डायरेक्ट 48 गुणाकारात 5. आता शेवटचं आपल्याला फायनल आन्सर भेटलं, म्हणजे पूर्ण टाकीची बघा जी की क्षमता भेटायला या ठिकाणी आपल्याला. आता 5 8 40ला 0 हातच्याले 4, 5 20 आणि वरचे 2 म्हणजे जवळपास किती 24, म्हणजे जे की 240 मित्रांनो बघा जी की लिटर इतकी त्या बघा जी की या ठिकाणी टाकीची क्षमता असणार आहे. जे की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी उत्तर आहे. ओके, जे की या स्वरूपानं मित्रांनो बघा एकदम कमी वेळेमध्ये जे की आपण या आपल्या कसल्याही प्रश्नाचं उत्तर जे की या ठिकाणी मित्रांनो सोडवून दाखवू शकतो, जे की फक्त ट्रिक्सच्या माध्यमातून. ओके, तर मित्रांनो ही होती आपली आजची TET एक्झाम 2026च्या संदर्भातली मोस्ट PYQ अशी जे की 6 प्रश्न सच. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपला महाटोकळा बाय केला नसेल, खरेदी केलं नसेल, लगेच खरेदी करून घ्या. 74 14 93 07 हा आपला क्रमांक आहे. ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओमधले बघा जे गणित आहे मित्रांनो, त्या गणिताच्या बघा ट्रिक्स कशा वाटल्या हे बघा, तुमचं मत बघा जे की अवश्य कमेंटमध्ये नोंदवा. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करण्याचं लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.